नासिक मालेगांव के डोंगराले गांव में 3 साल की मासूम बच्ची को पत्थर मारकर मौत की घाट उतार दिया। इस घटना ने पूरे महाराष्ट्र में गुस्से का माहौल बना दिया। इस बात को लेकर आज नासिक में इस बच्ची को न्याय मिलना चाहिए, इसलिए नासिक की जनता सड़कों पर दिखाई दी। सराफ समाज की तरफ से मुख्य मोर्चे का आयोजन किया गया, जो सराफा बाजार से होते हुए मेन रोड रेड कॉर्नर से गुजरते हुए जिलाधिकारी कार्यालय तक पहुंचा, जहां महिला की तादाद काफी दिखाई दी। वंदे भारत से बातचीत में महिलाओं ने अपना गुस्सा जाहिर किया। अपराधियों को फांसी नहीं, गोली मारो, नहीं तो अपराधियों को जनता हाथों में दिया जाए। ऐसे अपराधियों के साथ वह कैसे सुलह करना है, हम अच्छी तरह से जानते हैं। ऐसे अपराधियों की केस ना लड़े। मुख्य मोर्चा में हिंदू एकता पक्ष के अध्यक्ष राम सिंह जी बावरी, छावा संगठन के अध्यक्ष करण गायकर, शक्ल सोनार समाज के गज्जू घोड़के तो हजारों जनता दिखाई दी। नाशिक जिल्ह्याला लांछनास्पद, नव्हे महाराष्ट्राला लांछनास्पद अशी घटना घडलेली आहे। ज्या नराधमाने हे केलं, खऱ्या अर्थाने शिवशाहीचं जर राज्य असेल तर माननीय मुख्यमंत्री, आपण गृहमंत्री आहात, छत्रपती शिवरायांनी जसा चौरंगा केला, एकदा चौरंगा करून पहा। कुठल्या खैरनार असो का कोणी असो, त्याची हिंमत होती का 3.5 ते 4 वर्षाच्या बालिकेवर अशा पद्धतीने अमानुषपणे, क्रूरपणे त्यांनी जो प्रकार केला अमानवी, त्याचा आम्ही निषेध करतो। आणि या सरकारला या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या वतीने आवाहन करतो की कुठल्याही परिस्थितीत त्याला फाशी तुम्ही द्या। फाशी देणार नसेल तर जनतेच्या ताब्यात द्या। आम्ही दाखवू त्याला कशा पद्धतीने तो बलात्कार करतो, आमच्या माता भगिनींना कसं तो काय छेडतो। अशा लोकांना कठोर शासन झालं पाहिजे। फास्ट्रॅक कोर्ट होतील, तिथं दावे परदावे होतील, हे न करता त्याला जाहीर जनतेच्या ताब्यात द्या। काय असेल आमच्यावर गुन्हे दाखल करा, आम्ही ते घ्यायला तयार आहे, परंतु हा प्रकार थांबला पाहिजे। छत्रपती शिवरायांच्या पद्धतीने जर सरकार चालवणार असेल तर चौरंगा करा किंवा फाशी दिलीच पाहिजे। आज मी हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो, मुख्यमंत्र्यांनाही आम्ही भेटणार आहोत। आज महिला सुरक्षित नाही आहे, बाल मुली पण सुरक्षित नाहीये। तर याच्यासाठी आम्हाला न्याय मिळावा। शासनाने आता खरंच महाराष्ट्रामध्ये सगळीकडे
कुठल्या कारणाने, कुठल्या उद्योगाने, कुठल्या महिलांच्या आणि महिला सुरक्षित नाहीये. तर यासाठी शासनाने आता लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा, नाही तर आम्ही महिला रस्त्यावर उभा राहून आंदोलन करू, आत्महत्या करू. आज मालेगाव, नाशिक जिल्हा मालेगाव तालुक्यामध्ये जी बाळाला 3 वर्षाच्या बाळाला न्याय पाहिजे, दुर्मिळ शिक्षा या नराधमास मिळाली पाहिजे. आणि कसाबला जसं पोचलं तसं हा हरामखोर पोचू नये. महाराष्ट्राला, शासनाला कळकळीची विनंती आहे, जर हा पोचला आणि लवकरात लवकर शिक्षा नाही दिली तर आम्ही मंत्रालयात जाऊन आत्मदहन करू आणि 1-2 नाही शेकडो महिला येऊन आत्मदहन करतील. शासनाला एकच विनंती आहे, 7 दिवसाच्या आत आणि ही जी कृत्य केलेलं आहे नराधमाला शिक्षा कडीत व्हायला पाहिजे. चला आता बस रस्ता आलं तर बसून घ्या. मोदीला फाशी झालीच पाहिजे. चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे. येत्या दुसऱ्या न्याय मिळालाच पाहिजे. आरोपीला फाशी झालीच वेदना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत आणि समता परिषदेच्या वतीने या आमच्या लेखीसाठी जोही लढा या ठिकाणी उभारला जाईल त्या लढ्यामध्ये समता परिषदेत अतिशय हिरिरीने या ठिकाणी सहभाग घेईल. आदरणीय बांधवांनो, या ठिकाणी समस्त ओबीसी बांधवांवरती सातत्याने अन्याय अत्याचार या ठिकाणी होत राहिलेले आहेत. परंतु ओबीसी बांधव हा 374 जातीमध्ये विभागला गेला असल्या कारणाने तो काही एकत्रित होत नाही, संघटित होत नाही. पर्यायाने होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा आपल्याला करता येत नाही. काल परवा या आपल्या सर्व भारतीयांना तथा नाशिकवासियांना अतिशय लाजिरवाणी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. आज नाशिकमध्ये, नाशिक जिल्हा म्हणजे कायद्याचा बालेकिल्ला या पद्धतीने या ठिकाणी एकंदरीत पोलिसांचं गुन्हेगारांवरती एक नियंत्रण करण्याचं एक अभियान मोठ्या स्वरूपात या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आणि एवढ्या मोठ्या अभियान सुरू असताना आमच्या एका चिमुकलीवरती अत्याचार केला जातो, तिचा खून केला जातो. ही समस्त ओबीसी बांधवांना, समस्त सोनार समाजाला अतिशय वेदनादायी घटना ह्या डोंगराळे या ठिकाणी घडलेली आहे. आदरणीय भुजबळ साहेबांना जेव्हा या घटनेची माहिती कळाली, परंतु कुठला तरी दुःखाचा भान ठेवून या ठिकाणी आपण हा मुका मोर्चा काढण्यात आला. हा मुका मोर्चा काढत असताना सन्माननीय कर्णिक साहेबांनी 1 सेकंदामध्ये आपल्याला परवानगी दिली. खऱ्या अर्थाने सुवर्णकार समाज असेल, परंतु आपण सर्वांना सांगितलं का या मुका मोर्चामध्ये सामील व्हा आणि सर्व नाशिक शहरवासियांनी या मोर्चामध्ये सामील झाले. या सर्वांचं अभिनंदन म्हणणार नाही, परंतु आपल्या घरातला लेकरू, माझी बहीण असेल, माझी पुतणी असेल, माझी स्वतःची मुलगी असेल, तिचा अतिशय अशा दुर्दैवी याच्यामध्ये तिला मारण्यात आलं. आणि या सर्व अनुषंगाने आपण या मोर्चामध्ये सर्व सामील झालात. या मोर्चामध्ये कोणी इथं फोटो काढायला आलेलं नाही, कोणी भाषण करायला आलेलं नाही, कोणी राजकीय म्हणून कोणी आलेलं नाही. काल जरांगे पाटील साहेब त्या मुलीला भेटायला गेले, त्यांनी एकच शब्द सांगितला, तर या मुलाचा एन्काउंटर झालं पाहिजे. आणि आपली मागणी, अनेक बलात्कार होतात, अनेक घटना घडतात, पण अशी घटना ही देशाला अतिशय भयावह अशी घटना आहे.
आणि या घटनेमध्ये मी एक जाहीर निषेध असा करतो तर खरं तर काल मला गिरीश महाजन भेटले, त्यांना सांगितलं अशी घटना घडली, त्यांनी सांगितलं का मी जाणार आहे आज. त्याच्यानंतर मला काल नरहरी झिरवाळ भेटले, त्यांना सांगितलं. भुसे साहेब भेटले, त्यांनी सांगितलं का मी भयावह असं चांगलं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. किंवा त्या आरोपीला शिक्षा झाली अजिबात नको. त्या ठिकाणी त्याला वकील मिळता कामा नये, एकतर्फी निकाल त्या ठिकाणी झाला पाहिजे. सरकारी वकीलच त्या केसमध्ये अप्रोच झाले पाहिजे आणि त्यांनी त्या हरामखोराला, त्या नराधमाला, काय त्या चिमुरडीची काय आपण सगळ्यांनी व्हिडिओ पाहिला, कृपा करून आपण ते फोटो कुठं सोशल मीडियावर टाकू नये ही माझी विनंती आहे. कारण ते लेकरू उद्या त्यांचं काय ना आपलं काय वेगळं नाहीये. म्हणून त्या ठिकाणी आपण कायद्याचं राज्य म्हणून हा कायदा बदलला पाहिजे ही मागणी सगळ्यात पहिले केली पाहिजे, तरच आपल्या लेकीबाळींना न्याय मिळेल. या मोर्चामध्ये आम्ही सकल मराठा समाज नुसता सक्रिय नाही तर शेवटच्या क्षणापर्यंत या चिमुरडीला न्याय देण्यासाठी आपण सगळे कटिबद्ध राहू एवढ्याच या ठिकाणी आपण सगळे आपल्या त्या चिमुरडीला न्याय देण्यासाठी आलेलो आहोत. माझी सगळ्यांना विनंती, आपण सगळ्यांनी खाली बसा, सगळ्यांनी. आपल्या मोर्चाची शिस्त दिसली पाहिजे. इथं त्या भगिनीला न्याय देणाऱ्या प्रत्येक माणसानं खाली बसा. आपण ह्या मोर्चामध्ये सहभागी आहोत हे सगळ्यांना दिसलं पाहिजे. सगळ्यांना विनंती, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या महाराष्ट्रात आतापर्यंत अनेक अशा घटना घडलेल्या आहेत. आपण सर्व समाज बांधव त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस मुकमोर्चे काढतो, कॅन्डल मार्च काढतो आणि हे सगळं झाल्यावर आपण आपल्या आपल्या घरी निघून जातो. कोपर्डीचं प्रकरण तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. करोडोचे मोर्चे निघाले. करोडोचे मोर्चे निघाल्यानंतर त्या ठिकाणी केस फास्टट्रॅकवर नेली, सगळं करून पाहिलं, पण आजपर्यंत त्या आरोपीला फाशीची शिक्षा झालेली नाही. आणि इथून पुढे सुद्धा त्या घटना लक्षात घेऊन हे असे माजलेले नराधम आपल्या समाजामध्ये अशा पद्धतीने आपल्या या छोट्या लेकीबाळींना किंवा महिलांना लक्ष्य करून त्या ठिकाणी असे हे कृत्य घडवण्याचं काम खऱ्या अर्थानं तो कायदाच करतो.